नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। नेहमी आपण कांदा भजी, बटाटा भजी असे वेगवेगळ्या पद्धतीचे भजी ट्राय करत असतो। तर आज आपण अशीच एक वेगळ्या पद्धतीचे भजी बनवणार आहोत, ते म्हणजे भेंडीचे भजी। तर सर्वात अगोदर आपल्याला त्यासाठी भेंडी चिरून घ्यायची आहेत। तर इथे मी 100 ग्रॅम इतके भेंडे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत। आता आपण हे चिरून घेऊया। आता आपण भेंडी चिरून घेणार आहोत। या पद्धतीने आपल्याला दोन्ही भाग कट करून घ्यायचे आहेत। हे बघा, मध्ये सेंटर मध्ये मी कट करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत। आता भेंडीची आपल्याला भजी तयार करून घ्यायची आहेत। तर भजी चिकट होऊ नये त्यासाठी आपल्याला याच्या आतलं जे बी आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे। तर आपण याच पद्धतीने सर्व भेंडीच्या आतलं बी काढून घेऊया। भेंडीच्या आतलं सर्व बी आपण काढून घेतलेलं आहे। या पद्धतीने पातळ चिरून घेतलेला आहे। आणखीन थोडंसं आपल्याला याला बारीक चिरून घ्यायचं आहे। तर हे बघा, या पद्धतीने असे बारीक याचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत। उर्वरित सर्व भेंडी आपण याच पद्धतीने चिरून घेऊया। इथे आपली सर्व भेंडी चिरून तयार झालेली आहेत। हे बघा, या पद्धतीने आपण चिरून घेतलेली आहेत। सर्व भेंडी आपली चिरून तयार झालेली आहेत। एका बाउल मध्ये मी एक मीडियम साईजचा कांदा उभा असा पातळ चिरून घेतलेला आहे। आता यावरती आपण चवीपुरतं मीठ काढून घेऊया। यामध्ये चिमूटभर हिंग, 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून धने आणि जिरेची पूड घेतलेली आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपण मीठ टाकले कांद्यावरती, त्यामुळे कांद्याला थोडंसं पाणी सुटायला सुरुवात होईल। त्यामुळे कांदा आपल्याला या पद्धतीने असं थोडासा कुस्करून घ्यायचा आहे। कांदा इथे आपण छान कुस्करून घेतलेला आहे। यामध्येच मी अर्धा टीस्पून इतका ओवा हातावर असा क्रश करून यामध्ये घालून घेते। यामध्येच आता आपल्याला बेसन काढून घ्यायचं आहे। तर मी 2 टेबलस्पून इतकं बेसन यावरती काढून घेतलेलं आहे। आपल्याला लागेल तसं बेसन आणि तांदळाचं पीठ इथे वापरायचं आहे। कुरकुरीतपणा यावा त्यासाठी मी इथे 1 ते 2 टीस्पून इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि आपण जी भेंडी चिरून घेतलेली ती भेंडी सुद्धा यावरती घालून घेणार आहोत। आता आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडंसं जोर देऊन आपल्याला या पद्धतीने असं कुस्करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला यामध्ये पाण्याची गरज लागणार नाही। बेसन इथे मला कमी वाटतंय, त्यामुळे मी अजून यामध्ये 2 चमचे इतकं बेसन काढून घेते। पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया। पीठ थोडंसं कोरडं वाटतंय, त्यामुळे मी थोडंसं पाण्याचा शिंपडा यावरती मारून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। इथे आपलं भजीचं पीठ भिजवून तयार झालेलं आहे। आता आपण याचे भजी लगेचच तयार करायला घेऊया। गॅसवरती मी कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे। आता गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि यामध्ये भजी सोडून घ्यायच्या आहेत। याच पद्धतीने आपण काही भजी तेलामध्ये सोडून घेऊया। आपण कढईमध्ये भजी काढून घेतलेले आहेत। गॅस इथे आपल्याला मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित आपण ही भजी तळून घेऊया। इथे आपले भजी छान तळून तयार झालेले आहेत। आता आपण हे काढून घेणार आहोत। हे बघा, याच पद्धतीने आपण उर्वरित सर्व भजी तयार करून घेऊया।
तर अशा प्रकारे इथे आपले भेंडीची अगदी खमंग व कुरकुरीत भजी बनून तयार झालेली आहेत। नेहमीचीच भजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा तुम्ही भेंडीची भजी नक्की तयार करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।